तर याच दत्ता गाडेला 2 दिवसानंतर अटक करण्यात आली। शिरूर मधल्या गुनाट या गावातनं ग्रामस्थांच्या मदतीनं दत्ता गाडेला अटक झाली। गेल्या 2 दिवसांपासून हा आरोपी दत्ता गुनाट मधल्या ऊसाच्या शेतात लपून बसलेला। त्याच्या शोधासाठी 100 पोलिसांच्या पथकासह स्नीफर डॉग्स, थर्मल ड्रोन कॅमेरे अशा अद्ययावत यंत्रणेचाही वापर झाला, पण त्याचा शोध काही लागत नव्हता। या शोध मोहिमेत ग्रामस्थांची सुद्धा मदत पोलिसांनी घेतली। अखेर रात्री 1च्या दरम्यान पोलिसांना आरोपी दत्ताचं लोकेशन समजलं। त्याचं घडलं असं की 2 दिवसांपासून बिना अन्न पाण्याचा आरोपी दत्ता हा ऊसाच्या फडामध्ये लपून बसलेला। रात्रीच्या काळोखात अंदाज घेत तो आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचला, पण नातेवाईकांनी सुद्धा मदत नाकारली, त्यामुळे तो तिथून सुद्धा पळून गेला। पण याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला तात्काळ अटक केली। सुसंस्कृत गाव आहे, पण कसं झालंय फक्त एका व्यक्तीने गुन्हा केला त्याच्यामुळं पूर्ण गावाला केलं जाते, बदनाम केलं जाते। गावाने आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना बरंचसं म्हणजे मदत केली। सगळ्या गावाची बदनामी व्हायला लागली, ते आम्हाला कोणाला ते सहन होईना, म्हणून आम्ही निर्णय घेऊन त्या आरोपीला पकडण्याचा निश्चय केला आणि सर्वांनी त्या ऊसामध्ये सापळा रचून मुलं सगळी ऊसाने घुसली। रात्र पोरं जागी राहिली। सगळ्या वस्त्यावाल्यांनी निर्णय घेतला की आपल्या वस्तीका आला की आपण कळवायचं। मग रात्री तशाच प्रकारे ते एका वस्तीकडे गेला, त्या ठिकाणी लगेच फोन करून त्या आरोपीला कॅच करून देण्यात आमच्या सर्व ग्रामस्थांनी आणि आमच्या तरुण मंडळींनी सहकार्य केलं। म्हणून आरोपीला जर ठरवलं असतं गावाने मदत करायची तर अजूनही कित्येक दिवस ते आरोपी इथं अन्न पाणी घेऊन जगू शकत होता ऊसाच्या शेतात। त्यांना बिबट्याची फार भीती असल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना आणि युवनेते जे गावातली मुलं आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अशी मदत करून आरोपीला दिवसभर सापडण्यासाठी खूप मदत। एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी गेला एका घरी, तर तिथंच त्याने पश्चाताप व्यक्त केला की मला खूप पश्चाताप होतोय की ही चूक मी नव्हती करायला पाहिजे, पण झाली माझ्याकडून चूक, माझ्या मुलांकडे लक्ष द्या असं त्या कुटुंबियाला तो बोलला। त्याच्यानंतर तो पाणी घेऊन तिथनं गेल्यानंतर त्यांना वाटलं आता आपल्याकडे आला होता, म्हटल्यानंतर पोलिसांना कळवलं पाहिजे। त्यांनी पण पोलिसांना माहिती दिली। माहिती दिल्यानंतर एक 5च मिनिटात पोलीस तिथं आले आणि त्याला कॅप्चर केलं। कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता, तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला। ते चेस जे मोटरसायकल्स वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली।